माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या वर्षीचा मान्सून 27 मे रोजी केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्यापूर्वी कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने ठिकठिकाणी उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे पाऊस धुळं पडू लागला आहे। सोलापूर शेजारी असलेल्या जिल्ह्यात अवकाळीची जोरदार हजेरी असताना सोलापूर जिल्ह्यातही कोकणासारखा दमदाटपणा आणि किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस हजेरी लावू लागला आहे। या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळतो, तर अवकाळीनंतर परत उकाडा वाढत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू झाला आहे। भुरगाव तालुका अक्कलकोट येथे वीज पडून बैल ठार झाला, तर वीज पडून एका खिलार गायीचा मृत्यू झाल्याची घटना शेटफळ तालुका मोहोळ येथे घडली आहे। सोलापूर शहर परिसरात वाऱ्याचा वेग वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। या 2 दिवसात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।